आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या महायुतीच्या मतदार नगरसेवकांची भिवंडीतील रिसॉर्टवरती विश्रांती बघायला मिळते। नाशिकचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडून खबरदारी घेतली जाते। तर मंगळवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा भेट देऊन मार्गदर्शन करणार असल्याचं बोललं जात आहे। विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणूक जरी आता शेवटच्या टप्प्यात एकतर्फी वाटत असली तरी सुद्धा येथील महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडून सावधगिरी बाळगली जाते। भिवंडी तालुक्यातील द साया गार्डन या रिसॉर्टवरती तब्बल नाशिक विधानसभा मतदारसंघातील जे 133 जे आहेत ते मतदार जे आहेत त्यांना या ठिकाणी सुरक्षित असं ठेवण्यात आलेलं आहे। त्यासोबतच काही जणांना भिवंडी तालुक्यातील द फन या हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक करून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। हे सुद्धा येण्याचं बोललं जाते। भिवंडी संजय गोरे, TV9 मराठी। बघूयात पुढची बातमी। डिलिमिटेशनचं बिल मंजूर करून घेण्यासाठी भाजपकडून खासदार फोडणं सुरू आहे। नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही टीका केली आहे। पण भाजपचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही असंही चव्हाण म्हणतायत। नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला कोण्याही हालतीमध्ये कोण्याही परिस्थितीमध्ये डिमिलिटेशनचं विधेयक लोकसभेमध्ये त्यांना मंजूर करून घ्यायचं आहे। कारण जोपर्यंत डिमिलिटेशन होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या पुढच्या 2029 मध्ये त्यांचं सरकार सत्तेवर येणार नाहीत असं त्यांचे गणित आहे। त्याच्यामुळं या असा प्रकार त्यांच्याकडून चालू आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खासदारांची फोडाफोडी करायचं आणि डिमिलिटेशन या ठिकाणी मंजूर करून घ्यायचं असा काहीसा प्रयत्न ते करताना दिसत आहेत। पण निश्चितच तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही।